तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 18 ऑगस्ट रोजी जिगाव प्रकल्प बाधित आडोड खुर्द गावाचा दौरा करून स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या। या प्रसंगी त्यांनी 15 ऑगस्ट रोजी पूर्णा नदी पात्रात गौलखेड येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी जलसमाधी घेणारे विनोद पवार यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। या प्रसंगी हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रकल्प बाधित नागरिक तसेच मृतक विनोद पवार यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून या गंभीर प्रश्नावर तात्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील आवचार, काँग्रेस पक्षनेत्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर, ॲडव्होकेट सलीम पटेल, काँग्रेस जळगाव तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट भाऊराव भालेराव, प्रदेश पदाधिकारी रामविजय बुरुंगले, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष विश्वास भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ, माजी सभापती प्रवीण भोपळे, प्रशांत राजपूत, प्रमोद तित्रे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ आणि काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, पिंपळगाव काळे। अनुषंगानं एक संघर्षशील अशा स्वरूपात एक व्यक्तिमत्व होतं आणि जनतेच्या सदैव सोबत आणि पाठीशी राहणारा असा एक लढवय्या, एक योद्धा, एक फार चांगलं काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचं नाव होतं। या आडोळमध्ये सरळ रस्ता हा वाकडं करण्याचं काम हे राजकारण्यांनी केलं, तर त्यांच्या डावाला प्रशासनाने कुठेतरी साथ दिली आणि या मुद्द्याच्या अनुषंगानं संघर्षाची भूमिका घेत असताना जेव्हा प्रशासन सत्य असूनही ऐकत नाही हे ध्यानात आल्यानंतर आंदोलनाची भूमिका ही घेतल्या गेली आणि या आंदोलनाची पूर्वसूचना असताना आणि आंदोलकांशी चर्चा करून यावर न्यायमार्ग न काढल्यामुळे हा या ठिकाणी बळी गेलेला आहे। त्यांचा जो मृत्यू आहे हा मृत्यू संपूर्णतः या मृत्यूस प्रशासन जबाबदार आहे। या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जे आहेत ते या घटनेकरता जबाबदार आहे। त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या कुटुंबाला, या शहीद कुटुंबाला हा न्याय देण्याच्या अनुषंगाने शासनानं ताबडतोबीनं ही पावलं उचलली पाहिजे। मला आश्चर्य आणि दुःख या गोष्टीचं आहे की एवढी गंभीर घटना होऊन देखील अद्यापपर्यंत प्रशासनाचं कोणीही या ठिकाणी अधिकारी आलेला नाही, या कुटुंबाचं सांत्वन केलेलं नाही, कुटुंबाला दिलासा देण्याच्या अनुषंगानं, या कुटुंबाचं व्यक्तिगत पुनर्वसनाच्या अनुषंगानं अजून काही कोणी आलेलं नाही। त्यामुळे सरकार त्या अर्थी झोपलेलं आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही आणि भरीसभर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेच्या बद्दल दुःख, खंत व्यक्त करत असताना या परिवाराची माफी मागण्याच्या ऐवजी ते वेडं-वाकडं आणि वांगळ जे बोलतात आहे त्याचाही धिक्कार या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि या पवार कुटुंबियांना आज सांत्वना देण्याकरता आणि विनोद पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज आम्ही समस्त कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत। या घटनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत तुमचं काही बोलणं झालंय का? जिल्हाधिकारी हे बेताल आहे। जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्या जबाबदारीचं भान नाही। ते सरकारचा पगार घेऊन एक काम करणारा माणूस आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, याचाही त्यांना कुठेतरी विसर पडलेला आहे आणि शासनाच्या हातातलं बाहुलं असल्यासारखं त्यांचं एकंदरीत वागणं आहे। त्यामुळे त्यांनाही या सांत्वन भेटीच्या निमित्तानं सज्जड इशारा आणि दम देखील आम्हाला द्यायचा आहे की ताबडतोब या आणि या परिवाराची भेट घ्या आणि ताबडतोबीनं ज्या परिवाराचे जे म्हणणं आहे ते पूर्ण करा आणि या घटनेला आपण दस्तरखुद्द जबाबदार आहात ती जबाबदारी स्वीकारा।